सहज शंभूचा ताबा घेतील ते. यमुने, हे बघ, शांत हो आणि सामोपचारानं घे. जा सासरे. रमाई, हो हो, रडू नको, रडू नको, रडू नको. मालक, आम्ही मागं बघितलं पण तुळसा दिसली नाही. त्या मनोरमाबाईंच्या तोंडी 4 वेळा नाव ऐकलं तिचं. इथंच असेल ती. कुठे गेली असेल? नाही दिगू, मी खूप वाट पाहिली, पण तुझी आई जरा जास्तच ताणते आणि तुझी ती मूर्ख बहीण यमुना तिच्या बोलण्याने अतिरेक करते. असं नाही माई, तसंच दिसतंय की एक आई तिच्या पोराचा संसार वाचवाया आमची मदत का मागल? कारण तुम्ही तिचं म्हणणंच ऐकून घेत नाही. आता आम्ही आलोय तेव्हा तिची सून आणि नातवाला घेऊन जाणार म्हणजे जाणार. आणि पटत नसेल तर बोलवा गावकी, होऊन जाऊ दे. हे बघा इनामदार, गावकीची धमकी देऊ नका. खूप गावक्या आम्हीही बघितल्या. अरे दिगू, जरा शांत हो. आपण कोणासमोर बोलतोय ह्याचं जरा भान राख ना. अरे पण मी काही चुकीचं बोलतोय का? शंभू त्यांचाच आहे, मी नाकारतोय का? पण तो अजून लहान आहे. जन्मापासून याच आपल्या घरात वाढलाय तो. आता त्याच्या मनाविरुद्ध भांडून जबरदस्तीने नेलं तर माई तुम्हीच बघा त्याचे काय परिणाम होतील ते. अहो, बाळ मनाला सोसणार नाही ते. आणि ही बाबाजी महाराजांनी बुद्धी दिली म्हणून म्हणतोय. इनामदार, तुम्ही बाबाजी महाराजांचे शिष्य आहात. महाराजांना सांगू दे की नातून येऊ दे, मग आम्ही आडकाठी आणणार नाही. काय काका? हो, आता महाराजांचं नाव मध्ये घेतल्यावर काय बोलणार? नाही त्याशिवाय काय महत्वाचं लेकाचा संसार ना. आणि यमुना येईल ना तुमच्या बरोबर. आज यमुनाला नेते, लवकरच शंभूलाही न्यायला येईल. शंभू बाळा, मी नसले तरी छान राहायचं. हा, खोड्या हट्टीपणा करायचं नाही. आजीला त्रास पण नाही हा द्यायचं. सगळ्यांचं ऐकायचं. शहाणा ना माझा शंभू. यमुने, नको ना ग जाऊ. मला धपाटे दिलेस, गोष्ट नाही सांगितली, चिमटे काढलेस तरी चालेल, पण मला एकटं टाकून नको जाऊ ग. मग तुलाही जायचंय काय यमुने बरोबर? नाही, मी नाही जाणार. ही खूप दुष्ट आजी, खूप मोठ्याने रागवते आणि कावळ्या आजोबांना पण सोबत घेऊन येते. मी नाही जाणार आणि यमुनीला पण नाही जाऊन देणार. यमुना येईल ना लगेच परत. अहो, उलट काय सांगताय? चांगल्या रीतीचं शिकवा माझ्या नातवाला. थोड्या दिवसाने यमुनाच तुला न्यायला येईल असं शिकवा. आणि हे काय ऐकते मी, यमुने यमुने? आई बोलण्याचं वळण नाही का लावता येत त्याला? आणि हो, त्याच्या मनात माझ्याविषयी विष भरू नका. शंभूला सांगा की तुला तुझ्या घरी जावं लागेल. हे घर तुझं नाहीये, हे आजोळ आहे 4 दिवसाचं. चला सुनबाई. यमुने, यमुने. रडू नको, रडू नको. तुझा तुझ्या तुळसा मावशी जवळ. तुळसा, तुम्ही समजे बैलगाडीत बसा, मी आलोच. कुठं आहे ती? कुठं आहे?
वर घे पदर, वर घे म्हणतो ना. ए थेरडे, तुळसा कुठं आहे? माझंच नाव तुळसा आहे मालक. तुळसा मावशी, ते तुला थेरडी का म्हणाले? विठुराया, किती कनवाळू आहेस रे तू. तूच मला वाचवलंस ना. एक सांगू तुळशी, तुझ्यात काहीतरी विशेष आहे बघ. म्हणजे? अगं म्हणजे बघ की, एका दिवसातच शंभूला तुझा लळा लागला. लहान मुलं निष्पाप असतात, त्यासनी माणसाची बरोबर पारख असती. प्रेम करणारी, लळा लावणारी माणसं लहान मुलं बरोबर ओळखतात आणि त्यासनी जाऊन चिकटतात. नाहीतर बघ, आजीला आणि यमुनाताईंना शंभू अजिबात आवरत नाही. त्याच्या बी लई खोड्या असतात म्हणा. पर तुझ्या संगत उसात गोडी असावी तसा मिसळला बघतो. जणू जीवा भावाचं आपलं माणूस भेटलंय तसा तुला बिलगला त्यो. शंभू बाळा आधीपासूनच माझा लाडका होता.